जय मित्रांनो, तर आता एसआरपीएफच्या मैदानी चाचणीचा कट ऑफ किती लागू शकतो, त्याच्यानंतर फायनल कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर एसआरपीएफच्या प्रत्येक अपडेटसाठी मग ते जागावाढीच्या असो की इतर प्रत्येक गटाच्या आपण अपडेट आपल्या चॅनलवर टाकत असतो, टाकणार आहे. त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता आता जिल्हा पोलीसचे बऱ्यापैकी जिल्ह्यांचे कट ऑफ लागलेले आहेत. पुणे शहर सारखा कट ऑफ आता 1-2 दिवसामध्ये लागून जाईल. तर पुणे शहरचा पण मी संभाव्य कट ऑफ वगैरे टाकलेला आहे, त्याच्यानुसारच आपला कट ऑफ वगैरे लागत आहे. तर आता आता जर बघितलं आपण तर आता जे जिल्हा पोलीसला कटलेले आहेत, ज्यांचं जिल्हा पोलीसला निवड होताना त्यांना दिसत नाहीये, तर त्यांच्याकडे दोनच पर्याय उपलब्ध आहे. ते म्हणजे कारागृह पोलीस, त्याच्यानंतर एसआरपीएफ पोलीस. तर कारागृहाला बऱ्यापैकी महाराष्ट्रातील सर्वच मुलं कारागृहाचा पेपर देणार आहे, कारागृहाचं ग्राउंड देणार आहे. त्याच्यामुळे एसआरपीएफला पण तसंच आहे, पण एसआरपीएफला कारागृहापेक्षा एसआरपीएफला पण कॉम्पिटिशन आहेच, पण कारागृहापेक्षा कमी कमी कॉम्पिटिशन आहे. तर आता जर आपण बघितलं की एसआरपीएफला जर मैदानी चाचणीचा जर आपण विचार केला तर 95 मार्काशिवाय आपल्याला पर्याय राहत नाही. कारण की तुम्ही आता जर काही गट जर अपवाद धरले तर 93 मार्कांवरती तुमच्या लग्न 93 मार्कांवरती कट ऑफ मैदानी चाचणीचा येऊ शकतो. त्याच्यानंतर प्रत्येक गटाचा कट ऑफ हा मैदानी चाचणीचा कट ऑफ हा 95 मार्कांवरती आपल्याला लागताना दिसणार आहे. म्हणजे आता जर आपण आपला नागपूर गटाचा जर नागपूर गट क्रमांक 4चा जर विचार केला तर ईडब्ल्यूएस वगळता इतर सर्व कॅटेगरी आपल्याला 95 मार्कांवरती लागताना दिसत आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला प्रत्येक गट आपल्याला 95 मार्कांवरती आपल्याला धुळे असो, वरणगाव असो, कुसळगाव असो, प्रत्येक गट आपल्याला 95 मार्कांवरतीच लागताना दिसणार आहे. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जागा कमी आहेत, तरीही मागच्या वर्षी बऱ्यापैकी गटांमध्ये 95 मार्कांवरतीच कट ऑफ हा 95 मार्कांवरतीच कट ऑफ हा गेलेला होता. तर आपल्याला 95 मार्क घेतल्याशिवाय लेखी परीक्षेला बसता येणार नाही. ज्यांचं सध्या ग्राउंड बाकी आहे त्यांनी 95 मार्क घेण्याचा अतोनात प्रयत्न करा, त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय उरणार नाही लेखी परीक्षेला बसण्यासाठी. तर 93-91 मार्कांवरती जर तुम्ही कट ऑफ जर 95 वरती गेला तर तुमचं डायरेक्ट नक्कीच म्हणजे तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट भरतीसाठीच तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे 95 मार्क घेण्याचे अतोनात प्रयत्न करा. त्याच्यानंतर जर आपण अंतिम कट ऑफचा जर विचार केला तर एससी, एसटी, ईडब्ल्यूएस, एसबीसी ह्या ज्या कॅटेगरी आहेत तर 175 जर तुम्ही 95 प्लस समजा 80 मार्क जरी घेतले तरीही तुमचं बऱ्यापैकी चान्सेस म्हणजे बऱ्यापैकी 175 मार्कांवरती तुमचं सिलेक्शन हे कोणी रोखू शकणार नाही. 175च्याच खाली म्हणजे 72-73 मार्कांवरतीच आपला एसआरपीएफचा कट ऑफ जात असतो. त्याच्यावरती कट ऑफ वगैरे 175 वरती या कॅटेगरीचा जात नसतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं एनटीसी, ओबीसी, एससीबीसी, व्हीजे, एनटीडी अशा कॅटेगरींना 180 टोटल आपल्याला करावी लागते. 180, 182 अशा प्रकारात अशा याच्यात कट ऑफ आपल्याला टोटल आपल्याला इतकी करावी लागत असते. त्याच्यानंतर जर बघितलं तर अशा प्रकारे आपण जर टोटल केली या एसआरपीएफच्या गटांमध्ये कोणत्याही गटांमध्ये तर आपलं सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी वाढत असतात. त्यामुळे फक्त तुम्ही इतकी जरी टोटल केली तरीही तुम्ही सिलेक्शन यावेळेस एसआरपीएफ मध्ये होऊ शकते. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आता एसआरपीएफचा एक विषय आहे की एसआरपीएफच्या वेटिंग उचलल्या जाणार आहे. कारण की जे समोरची मुलं आहेत पेपर देणारे त्यांचं जे सिलेक्शन होणार आहे तर ते नक्कीच जिल्हा पोलीसला त्यांचं सिलेक्शन झालेलं असेलच. तर एसआरपीएफच्या वेटिंग आपल्याला मागच्या वर्षी पण उचलताना दिसलेल्या आहेत. आता हिंगोली सारखा गट क्रमांक 12च्या 7व्या-8व्या वेटिंग आपण उचलल्या गेलेल्या आहेत. यावेळेस तिथं जागा नाही आहेत, पण इतर गटांमध्ये बऱ्यापैकी जागा आहेत. त्यामुळे आपले इतकी जरी टोटल केली तरी आपलं सिलेक्शन हे नक्कीच कोणत्याही गटामध्ये होऊ शकते. आणखी जशा काही जागा वाढीच्या असो की इतर कोणत्याही एसआरपीएफ बद्दलच्या अपडेट असो ते आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.